गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला दयांनी सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। मुखी ज्या वसे हो शरयू विहारी समाधीत जो स्वस्थ रेवा किनारी। जये बोधिला से जना राम गाथा श्रीचा श्री राम संता पुढे नम्र माथा। जय जय रघुवीर समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। परम पूज्य सद्गुरु श्री श्री राम महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। तेरा कोटी राम नाम जपाचा यज्ञ सुरू आहे। यज्ञात जप करून आहुत्या टाकतायत लोक। खूप लोक भाग्यवंत त्रयोदशाक्षरी राम मंत्र जपून त्या यज्ञामध्ये आहुत्या टाकतायत। माझ्या वाट्याला थोडीशी शब्द सेवा करण्याची संधी आलेली आहे म्हणून रामनामाच्या संबंधी थोडं गौरवपर बोलावं आणि ह्या सेवा रूपानेच त्या यज्ञामध्ये आपलाही सहभाग असावा अशा हेतूने आणि ही संधी मला ज्यांनी दिली त्या परमपूज्य श्रीराम महाराजांच्या कृपेपुढे नतमस्तक व्हावं। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी श्री श्रीराम महाराज यांची गुरु परंपरा याला वंदन करते। भगवान रामराय आणि श्री हनुमंत यांना नमस्कार करते। सकल स्थानीय देवतांना वंदन करते आणि आपणा सर्व श्रोतृ बंधू भगिनींना सप्रेम अभिवादन करते। कालपर्यंत आपण नामाविषयी काही चिंतन केलं आहे। तेच चिंतन आज आपण थोडंसं पुढे नेऊया। दशक 4 समास 3 श्रीमद दासबोध ग्रंथ। आपण सगळे श्रोते आणि वक्ता हे सगळे आता विषयाशी परिचित आहे। त्याच्यामुळे आपल्याला मागचा धागा पुनश्च आवृत्त करून सांगण्याची जरूर नाही आहे। तिथून आपण पुढे सुरुवात करू। स्मरण करायचं आहे देवाचं। आपण देवरूपच असतो म्हणून पर्यायाने स्मरण आपल्याला स्वतःच्या स्वरूपाचं करायचं आहे। हे स्मरण एकाएकी तयार होणे सुरू राहणे अवघड आहे म्हणून स्मरण सिद्ध होण्यासाठी नाम जप ह्या साधनाने प्रारंभ करायचा। साध्याचा आपल्याला कोणताच यज्ञ करायचा नाही, काही करायचं नाही। ते साध्य प्राप्त झाले की त्यात फक्त
व्यवस्थित होऊन राहायचंय. सगळा खटाटोप जो आहे तो साधना प्रांतामध्ये आहे. मी वाटते तो वरी साधना. किती दिवस साधन करायचं? आपण आपल्या शरीराला विसरत नाही तोपर्यंत. पाय दुखतो, पायाला मुंग्या आल्या, हाताला कळ लागली, मान दुखायला लागली, डोकं तर कधीच दुखतंय. काल कानच ठणकत होता, आज आतापर्यंत जेवणच झालं नाही. त्यांनी बोलावलंय कधीच, त्याच्याकडे माझं जाणंच होत नाही. या सगळ्या विवंचना देहाला धरूनच आहेत. म्हणून ही देहाचीच आठवण. मी जेव्हा जेव्हा म्हणेन अजून माझं जेवण व्हायचंय, तेव्हा स्मरण देहाचं लक्षात ठेवायचं. आज जेवण फार जास्त झालं, कसं तरी जड जड झालं, हेही स्मरण देहाचंच आहे. निमित्त जेवण किंवा अन्न आहे, पण स्मरण देहाचं आहे. डॉक्टर कालपासून भेटत नाही, हे स्मरण डॉक्टरचं नाहीये, हे आपल्या देहाचं स्मरण आहे. नक्की लक्षात ठेवावं, व्यवहारात आपल्याला आपल्या देहाचं स्मरण केव्हा केव्हा असतं. त्याचा जर शोध लावला तर ते सगळे प्रसंग, त्या सगळ्या वेळा, त्या सगळ्या घटना समर्थांनी या नामस्मरण भक्तीच्या समासात सांगितल्या आहेत. आणि अशा घटना एकंदर 53 सांगितल्या आहेत. 53 घटनांचा जर विचार केला तर त्या एकाही घटनेत देवाचं स्मरण नाही. आणि देवाचं स्मरण होण्याशिवाय साठी नामजपही नाही. त्या सर्व 53 प्रसंगी आपल्याला देहाचं स्मरण असतं. देह नाशिवंत आहे, रोज त्याचं काहीतरी बिघडत जातं. एक दिवस इतकं बिघडतं की आत्मचैतन्याला धारण करण्यास हे शरीर योग्य राहत नाही. तो जो क्षण आहे त्याचं नाव मृत्यू आहे. आपण तोपर्यंत नाही मरत जोपर्यंत या शरीराला आत्मचैतन्य धरून ठेवण्याची योग्यता आहे. जसं एखाद्या पाण्याच्या भरलेल्या माठामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आहे. ते किती वेळ असू शकतं प्रतिबिंब? एक तर सूर्य असला पाहिजे आणि दुसरं त्या घटामध्ये पाणी असलं पाहिजे. जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत घटामध्ये प्रतिबिंब असतं. सूर्य आहेच समजू, तो नाही नाहीसा होणार आहे. सूर्य तळपत असताना जर प्रतिबिंब दिसत नसेल तर अर्थ होतो की घटामध्ये पाणी नाहीये. त्या घटाला एक बारीक छिद्र नाही तर भेग पाडून ठेवा खाली. हळूहळू हळूहळू पाणी झिरपत जातं. शेवटचा थेंब त्या पाण्याचा संपतो तेव्हा प्रतिबिंब मावळलं. प्रतिबिंब आलेलं दिसलं नाही, जाताना दिसत नाही, गेल्यावरच कळतं मेला हा माणूस. अगदी असंच आहे. आत्म्याचं प्रतिबिंब या देहाने धारण करावं अशी देहाची योग्यता पाहिजे. प्रतिबिंब सूर्याचं धारण करावं अशी घटाची व्यवस्था पाहिजे. म्हणून जो कस, जे सामर्थ्य घटाला प्रतिबिंब धारण करायला लागतं ते पाणी आहे. असा कोणता कस या शरीरात असतो तोपर्यंत आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चैतन्य हा देह धारण करतो. एक वेळ अशी येते की चैतन्य धारण करण्याची हे शरीराची योग्यता संपते आणि म्हणून ते जागच्या जागी नाहीच होते. म्हणून तर आतापर्यंत अब्जावधी जीव, देहधारी जीव मेले, कोणाचाच जीव जाताना दिसला नाही. आणि जन्म इतके झाले, इतके ऐकले, पाहिले, पण कोणाचे जीव चैतन्य आलेलं दिसलं नाही. फक्त तो जिवंत यावरून ठरवायचं चैतन्य आहे. शरीर मृत होऊन पडलं म्हणजे समजायचं चैतन्य गेलं. ते असतंच तिथे.
जसा सूर्य असतोच, फक्त घट पाण्यासह असणे अट आहे, त्याप्रमाणे हे शरीर सामर्थ्यानिशी असावं. आत्मा असतोच, त्याचं तिथे प्रतिबिंब पडतच. जसं आता अमरावतीतल्या घटामध्ये चैतन्याचं सूर्याचं प्रतिबिंब आहे, मला आता हे प्रतिबिंब नागपूरला पण पाहिजे. म्हणून मी त्या प्रतिबिंबासह घट पाणी भरलेला घेऊन नागपूरला जायचं का? नागपूरमध्ये सूर्य आहेच, तिथे घट नेला, प्रतिबिंब घेऊन जायची गरज नाहीये. तिथे पाणी घटात आलंय की घटही न्यायची गरज नाहीये, तिथे घटही पण आहे. जसं चैतन्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची जरूर नाही. सूर्यालाही असं काही मी म्हणायचं नाही की चल नागपूरला, आता मला तुला तिथे पाहायचंय. सूर्य सर्व जागी आहे, घट आहे. पाणी असलं रे असलं, त्याचं सामर्थ्य असलं की प्रतिबिंब आहेच. याप्रमाणे ह्या शरीरात चैतन्य आहे, चैतन्यामुळे याच्या हालचाली आहेत. आणि याच्या हालचालीने असं वाटतं की हे शरीरच हालचाल करतंय, शरीर नाही करीत. कशावरून नाही करीत? मेलेल्या माणसाचं सगळं शरीर असतं, नाक डोळ्यापासून हात पायापर्यंत सगळं त्याचं असतं. हालचाल गेली कुठे? त्यातलं चैतन्य प्रकाश, प्रकाशही तो कुठं गेला? तो आहे. धारण करण्याची शक्ती शरीराची संपली आहे. चैतन्य धारण करण्याची शरीराची शक्ती संपणे याचंच नाव मरण आहे, बाकी काही नाही. चैतन्य असतं, याची शक्ती संपलेली. जसं लक्षात ठेवायचं, घटातलं पाणी गळून गेलं की प्रतिबिंब संपलं. म्हणून मृत्यू, जन्म, बाकी जन्मापासून मृत्यूपर्यंत जगत राहणे, सगळ्या खटपटी करणे आणि येणाऱ्या सगळ्या प्रसंगाला घटनांना तोंड देणे, अशा आपल्या जीवनाचं एकूण वळण आहे, सगळ्यांच्या जीवनाचं. आपण मुंगीन मुंगळा जरी झालो तरी जीवन असंच आहे सगळ्यांचं. जन्मायचं, वाढायचं, संपायचं. जन्मापासून मृत्यूपर्यंत काहीतरी भोग भोगण्याच्या हालचाली सतत भोग भोगतो. असा हात वर केला खाली केला, हाही एक भोगच आहे. हाताला कुठेतरी कळ लागली म्हणून सहजपणे मी तो हलवून त्याला जरा दुरुस्त करत असते. जेवण खाणं हे सगळं नैसर्गिकरित्या चालतं. काही वेळा मुद्दाम करावं लागतं, पण सगळ्याच हालचाली. आणि या सगळ्या हालचाली याच्यात नोंदल्या आहेत 53. अनुषंगाने दुसरी धरायची. जेवण्यामध्ये लाडू खायचा का भाकरी खायची हा तपशील वेगळा आहे, पण त्याचा अर्थ खाण्याबरोबर आहे बस. याप्रमाणे सारख्या हालचाली आहेत. त्या सगळ्या हालचालींची नावं 2, 4, 5 तरी वाचते आहेत. आणि त्या सगळ्या हालचाली सुख, दुःख, उद्वेग, चिंता, आनंद रूप असतात. हर्ष, विषमकाळ, पर्वकाळ, पश्चात्तापाचा काळ, विश्रांतीचा काळ, झोपेचा काळ, हे येतच राहतात. काम करून थकलं की विश्रांती काळ सुरू होतो. विश्रांती पुरेशी झाली की यथासमय झोप येते. झोप पुरेशी झाली की यथासमय जाग येते. आणि जाग आल्याबरोबर मग सुख दुःख सुरू होतात, खाणेपिणे सुरू होतात. हर्ष काळ, आनंद होतो. जरा कमी वेळाच्या आनंदाला हर्ष नाव. दीर्घकाळी टिकावं असतो त्याला आनंद म्हणतो. हर्ष म्हणजे आनंदाचाच प्रकार आहे. हर्ष काळ. पर्वकाळ, छान छान संधी प्राप्त होतात.
पंढरपूर यात्रा आषाढी एकादशी आहे, पर्व काळ आहे एक भजन चिंतनाचा. दसरा आला, प्रापंचिक शुभकर्मे आरंभ करण्याचा छान मुहूर्त आहे. विजयादशमी येते, विजय प्राप्त करून आनंद भोगण्याचा तो काळ आहे. नवीन कार्यक्रमाचा आरंभ करण्याचा, मोहिमेवर जाण्याचा तो काळ आहे. पर्व काळ, शुभ काळ, ज्या वेळेला शुभ कर्माचा आरंभ करावा असा योग्य काळ तो असतो पर्व. कधी कधी आपल्या हातून काही कळत न कळत का होईना चुका होतात. उगीच मी त्याला असं म्हणायला नको होतं. हे जे नंतर वाटलं, ह्या वाटण्याला पश्चात्ताप म्हणतात. दिल्या 2 शिव्या त्याला वेळेवर ठेवून किंवा 2 हाताने मारूनही दिल्या, हा त्याचा दोष, अपराध करून येणार. तेव्हा तो स्वतःला विसरतो, तडाखून मारूनच देतो. थोड्या वेळाने शांत झाला की पश्चात्ताप. हे दोन्ही प्रसंग असे कितीदा या दिवसभरात जेव्हा आयुष्यात येतात, अनेक प्रकारच्या दशा प्राप्त होतात. चांगली दशा कधी कधी येते, रिझल्ट छान लागला, परीक्षेत उत्तम गुण मिळाले, ॲडमिशन चांगली मिळाली, फी भरापुरता वेळेवर पैसा उपलब्ध होता. हा सगळा जरा सुखाचा, आनंदाचा, हर्षाचा वेळ आहे. थोड्या वेळाने तो हर्ष काळ संपतो, ही चांगली दशा होती. थोड्या वेळाने पहिल्या सेमिस्टरची परीक्षा झाली, अभ्यासच झाला नाही, गुण कमी मिळाले, पहिल्या सेमिस्टरमध्ये गचका खाल्ला. असं जेव्हा झालं तेव्हा अवदशा. शरीराचं आरोग्य चांगली सुखदशा आहे. तर रोग झाला, आजारी पडला काहीतरी, अवदशा. वाईट दुःख देणाऱ्या अवस्थेला अवदशा नाव आहे आणि सुख देणाऱ्या अवस्थेला चांगली दशा, शुभ दशा असं नाव. ह्या दोन्हीमध्ये अवदशा प्राप्त झाली तरी माणूस देहाकार होऊन दुःखीच होतो आणि शुभ दशा आली तरी देहाकार होऊन बरं झालं की नाही मी त्याला अगदी वेळेवर हजर राहिले असं वाटतं. देहसंबंधीच या सगळ्या दशा देहाच्याच आहेत. वैभवाची परिस्थिती येते, पैसा खूप मिळतो, सत्कार होतो, सन्मान होतो, हारतुरे होतात, घरातले सगळ्यांचेच कार्यक्रम छान चालू आहेत. वैभव, सामर्थ्य, आपल्या अंगी कधी शरीर बलाचं सामर्थ्य असतं, कधी विचाराचं सामर्थ्य असतं, कधी धनाचं सामर्थ्य असतं, कोणाला सोबती साथीदारांचं सामर्थ्य मिळतं. मी दुर्बळ आहे पण तुम्ही 2 जण माझ्या सोबतीला आहे, मी भीत नाही ना कशालाच, येऊ द्या, माझ्या समोर 2 उभे राहतील. संगतीचं सामर्थ्य असतं. पैशाचं सामर्थ्य नाही, माझ्याच्याने ओझे उचलीत, पैसा आहे 2 गडी लावील काम करून घे, पैशाचं सामर्थ्य असतं. पैसाही असा काही असा पण विचार नसला तर काम नाही जमत, म्हणून बुद्धीचं सामर्थ्य असतं. शरीर बलाचं, धन बलाचं, संगतीच्या बलाचं असे अनेक सामर्थ्य प्राप्त आहेत. तोही काळ. हाती काहीतरी सत्ता आहे, माझ्या अखत्यारीत मी 10 जणांना नोकरीवर लावू शकते, मला वर्षांची काही सल्ला मसलतीची जरूर नाही, मी माझ्या पातळीवर मला तेवढा अधिकार, सत्ता. सत्तेच्या साह्याने मी एकाला नोकरीवरून काढू शकते, सत्तेवर त्याला मी बढती देऊ शकते, सत्तेच्या साह्याने त्याचा पगार वाढवू शकते, सत्तेमध्ये तो वाईट वागलाय त्याची पगार वाढ रोखू शकते. सत्ता करण्याकरता परवानगी, यालाच नाव सत्ता आहे. अशी माझं सत्ता पण काहीच नाही, साहेब म्हणेल तेवढे करणं एवढंच माझं फक्त काम आहे, यापेक्षा मी आधी
मग साहेब असं केलं तर गप्प बैस असं साहेब म्हणतो. काहीच सत्ता नाही, इतकं सबॉर्डिनेट, अशी पण वेळ येईल. आणि याप्रमाणे सत्ता नाना पदार्थ प्राप्त. काही नाही, आता मी प्रवचनाला जाते ना, कुठे कुठे असं होतं, कोणी मला एक साडी देतं, कोणी एक शाल देतं, कोणी एक चादर देतं, कोणी पैसे देतं, कोणी डबाभर लाडूच आणतं, कोणी एखादं बाउंड डायरी देतं, नाना पदार्थ. आणि त्यांनी कोणी दिले म्हणजेच माझ्याजवळ वस्तू असतात असं नाही. मला इच्छा झाली की मी बाजारात जाते आणि आवडीचे पदार्थ खरेदी करते. 10 जण प्रवचनाला आले, 10ही जणांनी लाडूच आणले. एखादाही खाराबिरा पदार्थ नाही आणला. 4 पैसे घेऊन मी बाजारात जाते आणि तिथून खारे पदार्थ विकत आणते. असे नाना पदार्थ कोणी दिले म्हणून की आपण केले म्हणून आणि आणले म्हणून गोळा होतात. किती मिळाले मला या आनंदात गेला. हे सगळी देहाकार वृत्ती आहे. असे प्रसंग समर्थ सांगतायत आपल्याला. चालताना मी अगदी पाऊल कसं समोर पाहून उचलते. माझं लक्षच नव्हतं म्हणजे तो दगड आहे आणि म्हणून मी त्याला अडकून पडले. चालता चांगलंही घडतं आणि वाईटही घडतं. अगदी कसं मी थोडक्यात वाचले, पुढे तो एवढा मोठा खड्डा होता. चालताना बराही प्रसंग अनुभवतो आपण, चुकीचाही प्रसंग अनुभवतो. बोलण्यात जिभेवर तर आपला ताबा फारच कमी आहे. जीभ 2 कामं करते बरं का. डोळा फक्त पाहण्याचं काम करतो, कान फक्त ऐकण्याचंच करतो, पण जीभ 2 कामं करते. एक रस चाखण्याचं, खारट तुरट सांगते, आणि दुसरं बोलते. 2 कामं करते जीभ. असे बोलण्या चालण्याचे कामं करते तेव्हा ती कर्मेंद्रिय आहे, आणि खारट गोड सांगते तेव्हा ती ज्ञानेंद्रिय आहे. असे 2 कामं जीभ करते. तिचेही कामं चालताना, खाता पिताना, चव घेताना, जेवताना सुखी होतं. अनुकूल परिस्थिती मिळाली की सुख होतं, प्रतिकूल मिळाली की दुःख होतं. तेही दोन्ही प्रसंग. माणूस देवाला सुखातही विसरतो, दुःखातही विसरतो, कारण त्या दोन्ही वेळी त्याचं सुख आणि दुःख शरीराशी मर्यादित आहे. आणि हा जेव्हा शरीराशी आपलं जोड जुळवून ठेवतो तेव्हा शरीराचे सुख दुःखाने हा सुखी दुःखी होतो. याप्रमाणे सुखी होताना, दुःखी होताना, अनेक प्रकारचे उपभोग घेताना. आपल्या लहान बाळाला मांडीवर घेऊन खेळवतो, सुखाचा प्रसंग आहे. त्याच्या संगतीने, स्त्रीच्या संगाने, मित्राच्या सोबत, देवदर्शन घेताना मूर्तीच्या सोबत सुख होतं. मीच काल देवाला एक पोशाख शिवून दिला, एक मुकुट आणून दिला, गेले दर्शनाला पाहायला. आज त्या पुजाऱ्याने तो ड्रेस त्याला घातलाच नाही. देव पाहून आनंदित व्हायचं दूर राहिलं, आणि माझे कपडे यांनी आज याला घातले नाही याचं वाईट वाटून एवढा मोठा सुरेख देव पण मी रडते. म्हणजे आपण कशात दुःखी होऊ आणि कशात सुखी होऊ. माझं लक्ष देवामध्ये न जाताना कपड्यात गेलं म्हणजे ते देहावर आहे. देहावर लक्ष गेलं की अगदी नियमाने ध्यानात ठेवू आपण की दुःखच होत राहतं. असे प्रसंग, अवस्था, बालपण असतं. मनासारखं नाही दिलं आईने खाऊ, पसरला भोंगाडा, लागले रडायला. बाल वय आहे, थोड्या वेळात विसरून जातो. दुसरा प्रसंग रडण्याचा पुन्हा येतो. त्याने काही काचेच्या बरण्या भांडी फोडली, येतोच संताप. ते 2-3 वर्षाच्या पोराला काही कळत नाही. आईला कळतं की यांनी बरणी फोडली. बरणी तर गेलीच, पण 2 तडाखे ती त्या बाळालाही पण मारतेच. आलं बाळाच्या नशिबी दुःख.
मोठे माणसं अशी सुखी दुःखी हर घडी सुखी दुःखी होतात. बालपण दुःखाचंच आहे. तारुण्यात नाना विषयांची इच्छा आहे. नाही ते विषय पूर्ण झाले तर तारुण्य दुःखाचं जातं. मस्ती असते अंगात, करायचं सामर्थ्य आहे, पण प्रारब्ध तेवढं यशाला अनुकूल नसतं तर लवकर यश नाही मिळत, तेव्हा फारच वाईट वाटतं. आणि याप्रमाणे तारुण्य काळ वार्धक्यात तर साऱ्या चिंताच आहे. वृद्धस्तावत चिंतामग्न हा, कशाचं तो काय करणार. म्हणून या तिन्ही अवस्था देहाला धरू नये. तारुण्य देहाचं आहे, वार्धक्य देहाचं आहे. मी नाही म्हातारी होत, देह म्हातारा होतो. याप्रमाणे ते 3 काळ, सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्र, हेही काळ देहाच्याच कामातले आहेत. याप्रमाणे पुढे बोलताय, नाना प्रकारचे छंद सवयी. मला रोज आपलं पेटी घेऊन गाणं म्हणत बसायची सवय. नाही जमलं की झालं दुःख. ह्या घरात की नाही काय मला वेळच मिळत नाही. पट्टेन पाट्टेन म्हातारे सगळे सारखे असे त्रास करतात की एक तासभर मी नाही पेटी वाजवत बसू शकत. हा छंद सुखाचा आहे का? त्रासदायकच झाला ना तो छंद. मग कोणताही छंद घ्या, चांगल्यासाठी लावून घ्यायचा, पण तो त्रास देतो. आता मी चहा प्याले, तुम्हा लोकांचं काय बिघडायला पाहिजे? बिघडतं. मी स्वतः करून घेतला तरी तुमचं बिघडतं. कितीदा चहा पितात. आम्ही सांगितलं एवढा चहा बरा नाही. कोण ऐकतंय आपलं? ते आपल्याच मनाने चालवतात. म्हणजे चहा पिऊन खरं दुसऱ्याला काय उपद्रव आहे. मी माझा करते पिते, पण तोही तुम्हाला पाहवत नाही आणि तो तुम्हाला पाहवत नाही, याचं मला दुःख होतं. कोणताही प्रसंग असे 53 आपण जीवनात रोज जे व्यवहार करतो त्या व्यवहाराच्या संबंधी सगळ्या गोष्टी ह्या दुःखदायी आहेत. आणि सुखाच्या प्रसंगापेक्षा दुःख प्रसंग जास्त त्रासदायक वाटतो. सुख तेवढंच त्रासदायक आहे, पण ते भोगताना बरं वाटतं. आवडीचा पदार्थ खाताना नेहमी सुख होतं ना, परिणाम दुःख असतो, पण खाताना सुखच होतं. जे प्रसंग विषय आणि इंद्रियांच्या संयोगाच्या वेळेला सुखाचे वाटतात ते विषय आपल्याला आवडतात. पण सत्वगुणी माणसं जे देहाचे असारता समजून बसले आहेत असे माणसं परिणाम काय होईल याचा आधी विचार करतात. रजोगुणी माणसं विषय भोगात आनंद मानत राहतात, नंतर फजित होतात. आणि याप्रमाणे सगळे प्रसंग पुष्कळसे मी सांगितले, बाकीचे ऐका. काही लोक दुसऱ्याचं वाटोळं व्हावं म्हणून चेटूक करतात. करण्या अभद्र करणी म्हणजे चेटूक. दुसऱ्याचं वाटोळं व्हावं एवढा हेतू, असं झालं म्हणजे तर मग विचारूच नका. चेडे चेटके विषबाधा कशानेही होऊ शकते, कोणालाही होऊ शकते, कधीही होऊ शकते. विषबाधा. कठीण काळ आला म्हणजे, अंतकाळ आला म्हणजे तर मग विचारूच नका. तुम्ही बसा आता माझ्याजवळ, माझं काही आता खरं नाही, बसा इथे, आणा डॉक्टरला. अंतकाळ जवळ आला. बेचैन वृत्ती रामरूप होण्याच्या ऐवजी देहागार होऊन पडते. मुख्य काय लक्षात ठेवू आपण, ही जेवढे 53 प्रसंग इथे उल्लेखलेले आहेत, ह्या 53 प्रसंगी आपल्याला देवस्मरण नसतं आणि म्हणून दुःख होत राहत. हे सगळे विषय सुखाचे काळ असोत, विषय प्रतिकूलतेचे काळ असो, देहाचं आरोग्य असो नसो, दुसरे वाईट वागो, आपण वाईट वागो, चांगले सगळे वागो, हे काही असलं तरी
देहाला धरून असतात तेव्हा स्मरण देहाचं असतं आणि देवाचं स्मरण संपलेलं असतं. म्हणून हे सगळेच ह्या दशा, ह्या अवस्था, हे प्रसंग, ह्या घटना, ह्या तापदायकच मोठ्या, तापदायक मोठं आहे हे सगळं. मग याच्यातून आपल्याला सुटायचं आहे. स्मरण तर गेलंय म्हणून तर हे तापदायक झालं. आता स्मरण जागेवर आणायचं आहे, तेव्हा देहाला विसरायचा प्रयत्न करायचा आहे. आणि तो विसरवण्याचं साधन देवाच्या नामाचा जप करणे. नामस्मरण जर तीव्रतेने सुरू केलं तर हळूहळू ज्याचं नाम म्हणतो त्याचं रूप डोळ्यापुढे यायला लागतं. रूप डोळ्यापुढे आल्याबरोबर त्याचं चरित्र आठवायला लागतं. त्याचं चरित्र आठवल्यावर ते किती उदात्त आहे, आपणही तसं व्हायला पाहिजे अशी इच्छा होते. तशी इच्छा झाल्यावर आपण हा जपाचा प्रयत्न अधिक तीव्रतेने, अधिक खोलात जाऊन करायला लागतो. तसं आपलं चरित्र घडायसाठी आपल्याला शुद्ध व्हावं लागतं. हे नामस्मरण चित्ताला शुद्ध करीत नव्हतं. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. विष्णू सहस्रनामाचा प्रारंभ आहे. ज्याच्या फक्त स्मरणाने सगळीच अनुकूलता जीवाला मिळते, त्याच्या स्मरणाची सुरुवात, त्याचं स्मरण इतक्या प्रसंगात नाहीसं होतं ते पुनश्च आणायचं आहे. त्याची सुरुवात जपाने करायची. म्हणून नाम जपाचं एवढं कौतुक आहे. विचारवंतांनी नाम जप एवढ्या आपल्याला जिद्द करून करायला सांगितलं आहे. त्याचं हेच कारण. नाम म्हणायचं, रूप डोळ्यापुढे येतं. आता माझ्या डोक्यात जेव्हा तुमचं नाव येतं ना, तेव्हा मला हे नाही दिसत, मला तुम्हीच दिसता. किती काम करतो हा माणूस हो, सकाळपासून रात्रभर, काय कोणाकडे खात नाही, तब्येत कशी छान सांभाळून आहे, बोलतो किती गोड हा माणूस, दुसऱ्याची किती मदत करतो, ते सगळं चरित्र मला आठवतं. आणि चरित्र आठवल्या आपल्यात असा एखादा तगुड यावा. ते जसं दुसऱ्यांचे कामं करतात, आपल्या हातून तरी एखादं दोघाचं काम व्हावं का नाही, सगळ्यांनी माझंच करावं का, मी एखाद्याचं कधी करावं की नाही, असं मी यांच्यासारखं व्हावं असं सहज डोक्यात येतं. आणि मग मी आठवण ठेवून तसं होण्याचा प्रयत्न करते. आणि एक दिवस मी हे जसे परोपकारी आहे तशी मी होते. आणि मग परोपकाराच्या बाबतीत तुम्ही म्हणाल की त्याला झाकावं यांना उघडावं, इतके सारखे आपण देवरूप होऊन. राम राम म्हटलं की डोळ्यापुढे दशरथाचा पुत्र राम येतो. त्याने एवढ्याले रावण मारले, एवढे राक्षस मारले, एवढं सगळं केलं. हे एवढं एखाद्या राजाचं पोरग नाही करू शकत, तो देवच असला पाहिजे. मग त्याचं ईश्वरत्व आठवायला लागतं. जग असेपर्यंत ईश्वर आहे, जगाचे काम आहेत म्हणून ईश्वर आहे. ते काहीच जेव्हा नसेल तेव्हा ईश्वर तरी कशाला पाहिजे. मग संपून गेला ईश्वर म्हणजे काहीच राहत नाही का? नाही राहतं. ईश्वराचं मूळ रूप राहतं, ते ब्रह्म आहे. म्हणून फक्त नाम म्हटलं तर माणूस ब्रह्मापर्यंत उन्नतीला चढत राहतो. आणि असा चढला की एक वेळा ब्रह्मरूप म्हणजे देवरूपच होतो. आणि असं हळूहळू जपाने मुद्दाम आठवत जायचं, आठवण सहज करून स्मरणात जायचं. स्मरण सोपं ब्रह्माचं नाही, ईश्वराचं नाही, अवताराचं थोडं आहे, पण नामाचं स्मरण सर्वात सोपं. सोपे हे राम नाम, स्वल्प सोपे, फुकाचे फळ खूप देत. चुकेल ये मग यातना, मृत्यू सुद्धा टळतो नामाने. चुकेल ये मग यातना.
चला भव तसे दुणा, श्रीराम राम हे म्हणा. आणि याच्यावर आपला विश्वास ठेवावा म्हणून मोठ्या मोठ्यांचे उदाहरण याच समासात सांगितले. शंकराचं उदाहरण सांगितलं, ध्रुव प्रल्हादाचं सांगितलं आहे, वाल्मिकी ऋषीचं सांगितलं, अजामिळाचं सांगितलं. आता अजामिळाची गोष्ट माहीत आहे सगळ्यांना, मी थोडक्यात म्हणते ती. एक ब्राह्मण आहे हा अजामिळ, पण कुसंगतीने वाया गेला, सगळ्या प्रकारचा व्यसनी झाला. पत्नी आहे, पोरं आहे, पण वायाच गेला. आता वृद्ध झाला तरी अजून वायाच गेलेला आहे. दुखणं आलं, शेवटचाच काळ आहे सुरू आता, इतका म्हातारा पण झालाय. घरात निजलाय समोरचा खोलीमध्ये. आता व्यसनी माणूस आहे, पुष्कळ स्त्रिया आहेत त्याला, पोरही पुष्कळ. या म्हातार वयात सुद्धा एक पोरग आहे त्याला लहानसं, 4-6 वर्षाचं, आजारी, रुग्णशय्येवर नव्हे मृत्यूशय्येवर आहे, झोपलाय. दार उघडं बाहेरचं, अंगण दिसतंय. निजल्या त्याला अंगण दिसलं, ऊन पडलेलं आहे. आणि ते पोरग उन्हात खेळतंय, सगळ्यात धाकटं लहान पोरग 4-6 वर्षाचं उन्हात खेळतंय. यांनी पाहिलं की ते बाहेर खेळतंय. पोरग झालं, कोणते किती पोरं हो, प्रत्येकाला नाव ठेवावंच लागतं. नाव, त्याचं नाव नारायण ठेवलं. आणि डोक्यात विचार आला, उन्हात नारायण खेळत आहे, आपला नारायण उन्हात खेळतोय, काय ऊन तापले, हे घरात नारायण का न राहे? त्याला असं कसं कळत नाही, त्याला कोणी आतमध्ये घेऊन का येत नाही? हे लहान पोरग केवढ्या उन्हामध्ये खेळतंय, होरपळतंय अगदी, असा डोक्यात विचार आला. पोरग नाही म्हणत आहे, नारायणाला केवढा ताप होत असेल, त्याला घरात कोणी कसं राहत नाही. आणि नारायण उन्हात खेळतो, नारायण घरात नाही राहत, असा तो सारखा नारायण नारायण म्हणत राहिला. घरात नारायण का न राहे? आता त्याला घरात बोलावतो तरी येत नाही नारायण घरात, म्हणून त्याला आपण थोडं काही काम सांगून बोलावून घेऊ. नारायणा रे मज पाज पाणी, अरे नारायणा थोडा वेळ ये रे, मला थोडं पाणी दे प्यायला. पाण्याच्या निमित्ताने पोरग सावलीमध्ये येईल. नारायणा रे मज पाज पाणी. कितीदा झालं एका श्लोकात नारायण उन्हात खेळत आहे, एकदा घरात येत नाही, 2दा मला पाणी पाज रे, 3दा. आणि असं एकदा म्हणून पोरं येतात बोलावल्यावर पुन्हा पुन्हा, अरे नारायण मी काय सांगतो, मला पाणी दे. नारायण ये ना घरामध्ये, काय तिथे नारायण उन्हात खेळतो. अशी नारायणे रंगली विप्रवाणी, त्या ब्राह्मणाची वाणी नारायणात रंगली. थोडा वेळ गेला आणि याचा शेवटचा श्वास याने घेतला. विमानच आलं वैकुंठाचं. नारायणाला बोलावतोय म्हणून भगवान नारायणाने, विष्णूने त्याला विमान पाठवलं. मग आता आपण असंच करू दे, जन्मभर कशाला नारायण म्हणण्याचे कष्ट, आपण फक्त मरताना 4-6 वेळा नारायण नारायण करू. तसं नाही होत. त्याचा अभ्यास झालेला विद्वान आहे तो अजामिळ, पण ह्या व्यसनापायी आणि ह्या प्रपंचाच्या जंजाळापायी तो सगळंच विसरून गेलाय. आणि शेवटच्या क्षणी त्यांनी नारायण सुरू केल्याबरोबर, हा जप सुरू झाल्याबरोबर त्याला स्मरण झालं. आणि त्या स्मरणामध्ये तो नारायण नारायण म्हणता म्हणता सगळे दोष त्याचे संपले. भगवंताचं स्मरण आलं, देहाचं विस्मरण झालं. शेवटी विष्णू रूपच झाला. काही न करता असं नाही जमलं, फार केलेलं, विस्मरणात गेलं.
ते नारायण जपाने जागेवर आलं. म्हणून स्मरणा इतकंच जपाचं महत्व आहे. स्मरण जागेवर आणायचं असेल तर जप करावा लागतो. एकदा सिद्ध झाल्यावर तोंडाला वळण लागलं म्हणून जप सुरू राहील, पण जपाचं काम संपलेलं असतं. स्मरण सिद्ध झालं की जपाचं काम संपलेलं आहे, पण तोंडाला वळण लागलं. आणि वळण लागल्याबरोबर ते संपत नाही, ते सुरू राहतं. म्हणून सिद्ध पुरुषांचाही जप सुरू राहतो. श्रीराम महाराज कशाला आता जप पाहिजे, पण तो सुरू राहिला. तुम्ही लोकांनी करावं म्हणून मी करतो, आणि माझ्या जिभेला वळण लागलं म्हणून ते आवरत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलास. वळण लागलं की ते थांबत नाही. आणि आता त्याचा उपयोगही नाही, दुरुपयोगही नाही, निरुपयोगही नाही, पण ते म्हणत राहायचं. त्याच्यावरून दुसऱ्यांना नक्कीच बोध होईल. हे किती सारखं नाम म्हणतात, आपण असंच म्हटलं पाहिजे. म्हणून लोकसंग्रहासाठी ते सुरू राहिलं तर चालतंय, सवय लागली म्हणून चालतंय. मग दुसरी काय बडबड करायची, हे राम रामच म्हणून चालतं. हा पंखा बटन दाबले, त्यात वीज आली की हा फिरतो, असा फिरतोय. बटन बंद केल्यावर आपण वीज बंद केली की नाही, तरी तो काही वेळ फिरत राहतो. का म्हणून त्या जड, त्याचं जेवढं त्या पंख्याचं शरीर आहे जड, त्याला असं फिरण्याची सवय लागली आहे. म्हणून ते एकाएकी थांबत नाही, काही वेळ त्याच दिशेने ते फिरत राहतं. कार चालवणाऱ्याला पुढे गर्दी दिसल्याबरोबर गाडी थांबवली पाहिजे म्हणून तो ब्रेक लावतो. ब्रेक लावला म्हणजे त्याला देण्याची ऊर्जा बंद केली आपण, तरी 2-3 मीटर गाडी पुढे जातेच. त्या गाडीला पुढे जायची सवय लागली आहे म्हणून एकाएकी थांबत नाही. असं साधन म्हणून नाम जेव्हा जपाने सुरू झालं, तेव्हा त्या जपाचं काम संपून जरी गेलं असलं तरी ती सवय आहे, ती काम करीत राहते. पुढे आयुष्यभर जप चालतो. आणि जपाला जेवढं द्यायचं आहे तेवढी त्यांनी स्मरण निर्माण करून दिलंय. अखंड नाम जपायचं. ह्या जपण्याचा जो एकूण आपल्याला सदुपयोग जाणवावा, त्यासाठी ह्या जेवढ्या काही प्रसंगांचे उल्लेख केले आहेत, हे जप थांबवण्यातले प्रतिबंध आहे. हे जपाचे प्रतिबंध आहेत. जाऊ द्या, आता थोडा वेळ माळ राहू द्या बरं. ते लोक काय भांडतायत पहा पहिल्यांदा. जप थांबतोच फार वेळा. नाही दुसरे भांडले तरी आपल्या चित्तात संघर्ष सुरू असतात. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. फक्त भाजी कशाची करायची हे ठरवण्यामध्ये जप थांबून जातो. आणि अर्धा तास लागतो कोणती भाजी करायची हे ठरवायला. साध्या साध्या गोष्टीत जप थांबतो. म्हणून समर्थांनी खरं म्हणजे खाणे पिणे चालणे बोलणे हे आपल्याला कशाला उल्लेखून द्यायला पाहिजे, पण इतक्या बारीक सारीक गोष्टींचा निर्देश केलाय. यावरून समजायचं की इथे प्रतिबंध उत्पन्न होतो, नाम थांबतं. स्मरण देवाचे करावे आणि अखंड नाम जपित जावे. अखंड नाम राहत नाही या प्रसंगामध्ये. म्हणून समर्थांनी इतक्या सोप्या बारीक गोष्टींचा उल्लेख केला. ठीक आहे, मोठे मोठे प्रसंग, एखादा युद्धाचा प्रसंग आलाय, खूप भारी संकट आलं, भयंकर दुखणं आलं, एवढा उल्लेख पुरेसा नाही का? चालता बोलता जेवता खाता निद्रा करता लहानपणी मोठेपणी सगळं बारीक सारीक गोष्टी ते का सांगताय? नीट लक्षात घ्यायचं. ह्या प्रत्येक प्रसंगी आपण चित्ताने देहाकार होतो, आणि देहाकार होतो तो प्रत्येक गोष्ट नामाचा अडथळा आहे, प्रतिबंध आहे. नाम थांबून जातो.
नाम थांबतं तेव्हा हा नाशिवंत प्रपंच दुःख देत राहतो. हे होऊ नये म्हणून या प्रतिबंधाच्या काळी आपण जबरदस्तीने नाम म्हणत राहायचं. जप जबरदस्तीने जाणीवपूर्वक करण्याचा आहे, मग स्मरण सहज. मग अखंड जप सुरू ठेवण्यासाठी समर्थांनी हे सगळे उल्लेख केले. या ठिकाणी आपल्याला सावधच राहिलं पाहिजे. केव्हा नाम चुकतंय आपलं असं ध्यान ठेवा. नामसाधकाचं तेच महत्वाचं काम आहे, सावध राहायचं. माळ घेऊन बसा. आत्ता हातपाय दुखत नाही, काही दुखणं आलं नाही, कोणी भेटायला आलं नाही, काही लग्न प्रसंग नाही, मृत्यू प्रसंग नाही, काही सगळं बरं आहे सर्व म्हणत बसा. केव्हा नाम थांबून जातं कळतच नाही. म्हणता म्हणता केव्हा थांबून जाईल याचा काही भरोसा नाही. अरे आपलं नाम थांबून गेलं, पुन्हा सुरू करायचं. पुन्हा केव्हा तरी थांबतं. 108 मणी ओढेपर्यंत 50 वेळा नाम थांबून जातं. पुन्हा पुन्हा भानावर यायचं. हे सगळे प्रसंग आले म्हणजे मग विचारूच नका, नामाचा खंडच पडतो. आता आज राहिल्या माझ्या 13 माळा करण्याचं, आता त्या उद्या कर. म्हणजे उद्याला 26 झाल्या की नाही? होतात का 26? 13 तर नाही तुझ्याच्यानी झाल्या, तर 26 कशा करतो? जसं ते मठ्ठ पोरं असतात परीक्षेला, पहिलं वर्ष पहिलं सेमेस्टर 3 विषय बॅक राहिले, पुढच्याच ॲडमिशन मिळाले. पुन्हा 6 पेपर आहेत, त्यातले 2 बॅक राहिले, म्हणजे त्याला एकूण राहिलेले 3 आणि चालूचे 4, 6 पेपर असे 9 पेपर द्यायचे. त्याच्यात 5 पेपर बॅक राहिले. तरी गेला 3ऱ्या सेमिस्टरला. प्रत्येक सेमिस्टरमध्ये जर बॅक राहिले याला डिग्री कधी मिळेल? सगळे क्लिअर झाल्याशिवाय नाही ना मिळणार. जर 13 कोटी जॉब करायचा ठरवला, रोज इतक्या माळा करीन. आता आजच्या उद्या भरून काढीन, उद्या पहाटे उठीन आणि करीन. पहाट झाली आता काय उठवतच तर नाहीये. आज रात्री जागेन आणि करीन. अजून बॅकलॉग निघालाच नाही भरून. आणि रोज अशा 5-7 माळा थांबतच चालल्या. शेवटी झालेल्या माळांची संख्या कमी आणि राहिलेल्या माळांची संख्या जास्त. खंड प्रतिबंध, सगळ्या प्रतिबंधांचे हे उल्लेख आहे. हा समास वाचल्यावर याच्यातून एवढंच समर्थ काय मला खाणे पिणे सांगतात. हे सगळे नाम थांबवणारे कार्य करतात. आणि जप जर थांबला तर स्मरण कुठं राहील? म्हणून या सगळ्या प्रसंगी सावध राहायचं. आणि सावध राहून आपण तो जप चालू ठेवायचा. याप्रमाणे असं नाही म्हणत आजच्या तर 4 माळा राहिले ते उद्या करीन, पण उद्याच्या 4 आजच करून घेतो असं मात्र कधीच म्हणत नाही. यांनी सांगितलंय करून द्यायचं म्हणून मी करते, हा माझा नियम नाहीये. काही माळ चालू आहे माझ्यासाठी नाही हो, मी नाही करते, त्यांनी सांगितले. आता एवढे संपन्न आहेत आमची, नाही कसं म्हणा, करून टाकते त्यांना कळवून देते. त्यांच्या उपकार म्हणून मी जप करणार आहे. आणि जप अनावडीने जबरदस्तीने काही काळ करावा, पण अशी सवय लावून घ्यावी की आता नामाशिवाय राहत नाही. माझी मजा झाली अनावर वाचा. अर्जुन सारखं कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण अखंड नाम जपतो, म्हणून कृष्ण अर्जुनाला एवढा भेटलाय. युद्धाच्या प्रसंगातली एक गोष्ट सांगतात. दिवसभर सारखा धनुष्य बाण, त्या रण मैदानाची धूळ, वारा, घाम, आणि सारखे बाण सोडतोय, दुसऱ्याचे आलेले चुकवतोय.
रथावर कृष्णच आहेत. संध्याकाळ झाली, सूर्यास्ताला युद्ध थांबतं, जायचं घरी. खूप दमलेला अर्जुन आहे. कृष्णाने त्याचं अंग दाबून द्यावं. सारखा धनुष्यबाण सोडून या हातांना दुखून आल्यासारखं होतं, दाबून द्यावं त्याला. काय खाण्यापिण्याचा प्रसंग असेल तेवढं उरगलं की अर्जुनाला निजवावं. अर्जुनाचे केस गुडघ्यापर्यंत लांब होते. घामानी धुळीनी डोक्यात चिखल व्हायचा. म्हणून कृष्णाने त्याचे केस रोज धुवून द्यायचे, त्याला निजवायचा. पलंगाच्या खाली त्याचे केस काढून घ्यायचे, एक 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 बट धुवायची. ओली राहिलेली बरी नाही, तब्येत खराब होईल म्हणून खाली शेगडी घेऊन शेकोटीवर ते केस शेकून कोरडे करायचे. कोरडे झाले का नाही हे पाहायचं, आणि ते पाहण्यासाठी त्याचे ते वाळवलेले केस आपल्या गालाला लावायचे. गालाला कळतंय कोरडे का ओले आहे. वाळले बाजूला करायचे, दुसरं भाग धुवायचा. आणि एखाद्या वेळेला गालाला केस लावले की कृष्णाने अशीच धरून ठेवायची कितीतरी वेळ. तेवढ्यात नारद आले कृष्णाला भेटायला रात्रीचे, आणि उभे राहिले पाहत की कृष्ण अर्जुनाचे केस आपल्या गालाला काय लावतोय, हे काय कार्यक्रम चालू आहेत. थोडीशी हालचाल केली नारदाने. कृष्णाला वाटलं कोणीतरी आलं, पाहिलं तर नारद. या नारद, छान वेळेवर आलात. नारद म्हणतो ते ठीक आहे, पण मला सांग तू त्याचे केस ते गालाला काय लावलेत. बरं झालं तुम्ही आलात, तुम्हालाही दाखवतो. आणि अर्जुनाचे केस कृष्णाने नारदाच्या गालाला लावले. गाल म्हणजे कानाचा जवळचा भाग. आणि ते केस म्हणत होते, हो कृष्ण कृष्ण जय, कृष्ण 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 कृष्ण. इतकं नाम मुरलेलं, इतकं सतत घेतलेलं, यातला एकही प्रतिबंधाचा प्रसंग तिथे नव्हता असं नाही. अर्जुनाने त्यावर जपाने मात केली, अशी केली की जी झोपेमध्ये काम नाही करीत, इंद्रिय थांबून जातात. तर त्या अर्जुनाचं सर्वांग कृष्ण कृष्ण म्हणतात. केस सुद्धा म्हणतायत, हातपाय म्हणतायत. इतकं नाम म्हटलं की आता हे केस बाकीचे अवयव म्हणायला लागले. झोपेत वैखरी थांबते आहे म्हणून नाम नाही थांबत. म्हणून इतक्या सगळ्या प्रतिकूल परिस्थिती, या सगळ्यांना प्रतिकूल परिस्थिती म्हणायचं. कारण याने जग थांबतो त्यावर मात करून, स्वतःला विसरून फक्त देवाला जबरदस्तीने आठवत बसायचं. असा जग काही काळ केलाच पाहिजे. आणि मग कृष्णाचं स्मरण. अर्जुन कधी कृष्णाला विसरतच नाही. याप्रमाणे अखंड जपत जाते, मग होईल स्मरण. नाम विसरणारच नाही. नाम जेव्हा स्थिर होईल आपल्या चित्तामध्ये, तेव्हा त्याचं रूप आपल्या डोळ्यापुढे राहील, ध्यान सुरू होईल. त्या रूपाचा मुख्य जो उगम आहे तो ब्रह्मवस्तूशी आहे. तिथपर्यंत जाऊन ध्यानाची समाधी हो. ध्यानात तरी थोडी आठवण असते, दिसतं, रूप दिसत राहत, तेही विसरून जातं आणि तद्रूपता येते. अशी समाधी स्थिती येते. ह्या समाधीच्या ठिकाणी माणसाची कृतार्थता आहे, धन्यता आहे. इथपर्यंत आपल्याला जायचंय तर कोणाचं साह्य आपण घ्यायचं. या समासात सांगितलं आहे, सर्व काळी नाम जपत जावे. स्मरण राहोची नाही, सांडो नाही, नाम म्हणतच राहायचं. पुन्हा पुन्हा ते केलं की प्रतिबंध कमी कमी होत जातात. असा विचार या ठिकाणी सांगितला आहे. समासाचा थोडासा समारोप आहे.
तो पुढील प्रवचनामध्ये आपण आता करूया. या ठिकाणी मी ह्या प्रवचनामध्ये वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.